स्वागत करत आहोत। चालू वर्षी आमच्या मंडळाचा जिवंत देखावा आहे शाहिस्ते खानाची फजिती। ऐतिहासिक देखावा हा छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमातून प्रेरणा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। यातील मांडणीद्वारे कोणतीही उपासना पद्धती, कोणताही समुदाय, कोणत्याही श्रद्धा, चालीरीती, प्रथा, परंपरा अथवा व्यक्ती यांचा अवमान करण्याचा किंवा उपमर्द करण्याचा मंडळाचा किंवा सादरकर्त्यांचा कोणताही हेतू नाही। अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे श्री गणराय, तळपत्या समशेरीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून गणराय अवॉर्ड विजेते मंडळ श्री कमानी मारुती मंडळ ट्रस्ट, गुरुवार पेठ, कराड आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळ यंदा 71व्या वर्षात पदार्पण करीत आहे। वेगवेगळ्या विषयांवर देखावे सादर करण्याची परंपरा आपल्या मंडळाची आहे। तीच परंपरा कायम ठेवून यावर्षी मंडळ सादर करीत आहे सजीव देखावा, जगातील पहिला सर्जिकल स्ट्राइक, अर्थात शाहिस्ते खानाची फजिती। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करुण प्रारंभे। दपावर थापतून तुण्याता, दपावर थापतून तुण्याता, दपावर थापतून तुण्याता, दपावर थापतून तुण्याता। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान। शिव प्रभूचा गातो गुणगान जे जे, शिव प्रभूचा गातो गुणगान जे जे, शिव प्रभूचा गातो गुणगान जे 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 जे। मंडळी, साल होतं 1660, ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता। ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता, त्याच पुण्यावर वरवंटा फिरवण्याचं स्वप्न शाहिस्ते खान बघत होता। कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते। म्हणूनच खानाचं फावलं होतं। लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं। एकीकडे शिवाजी राजे, बाजी प्रभू आणि 600 बांदल मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले, तर दुसरीकडे शाहिस्ते खानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली। त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले, पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती। आदेश द्या फक्त, आता चालून जातो गनिमावर। होय, दिसल तिथं बनेम कापा, मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा। इशारा केला की बार काढा। तोफांचा आवाज फार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे। राजगड घ्यायला इथं प्रत्यक्ष जगदंबा बसली म्हणाव। रावसाहेब हिमाकडे पुण्यांदा येणार बघा, यांचा काहीतरी बंदोबस्त करा पाहिजे। शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं।
आई जगदंबे, आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई, लवकर या संकटातून सोडव. जगदंब जगदंब जगदंब. अगधावाई धाई धाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट मंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. आम्ही अंबाबाई गोंधळाला गे, आम्ही अंबाबाई गोंधळाला गे, तुळजा भवानी गोंधळाला गे, काळूबाई गोंधळाला गे. शून्यवासिनी तुझा गोंधळ, आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहूर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. प्रलयातून जगा, प्रलयातून जगा, आई तूच तारिले, वळतेच आज संबळाला गे. अग अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अग काळूबाई गोंधळाला ये. साहेब. शिवबा, शिवबा. साहेब, वापस क्यों आए? वापस अरे वो लोग हमारे लिए मुर्दू जैसे हैं। हमारा नाम शास्ता खान है। शास्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो। तुम लोग शिकस्त खा के मुंह उठाए हमारे सामने चले आते हो। इतना असला, इतनी फौज, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सीवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है। क्यों? जागल का छोटा सा किला हासिल करने के लिए 55 दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा। क्यों? एक औरत से शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं। थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आपने? लाओ
गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन वो औरत शिवाजी की माँ है। सिवा के पहाड़ जीतना मुश्किल है तो क्या हम समंदर तो जीत सकते हैं। गर्दलब खान। जी हुजूर। हम तुम्हारे कर्तव्य जानते हैं। कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी और तुम्हारा साथ देगी ये राय बागर साहिबा। शुक्रिया हुजूर, आप बेफिक्र रहिए। कोंकण पे कब्जा कोई मुश्किल बात नहीं। पूरा कोंकण फसल कर आपके कदमों में रख देंगे हुजूर। अल्लाह अकबर। दीन दीन सुभान अल्लाह अकबर। दीन दीन। यह मुहिम फतेह होनी ही चाहिए किसी भी हालत में। शिवबा, 3 वर्ष झाले तो खान लाल महालात ठाण मांडून बसलाय. दिवसागणिक काही ना काही वाईट खबर येतच आहे. लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय. आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिर्जींना पाठवले. वैराज पारिस्कोट केलाय त्या खानाने. कोणतरी नामदार खान सरदार नेमलाय म्हणे. माणूस नाही शैतान आहे शैतान. माणसं जितकी जाळून मारली होते ना, त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील. या बहिर्जी, खानाची काय खबर? राज उंद्याच्याला कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय. तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली आहे. उद्या त्या कारतलब खानाला सह्याद्रीचं पाणी पाजूयात. मंडळी, उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या कारतलब खानाला मावळ्यांनी उंबरखिंडीच्या दरीत गनेमी कावा करून पूर्ण पराभूत केले. आणि म्हणूनच जीवाच्या भीतीने कारतलब खान शिवाजी राजांना शरण आला. कारतलब खान उज्बेकी बोला. गलती हो गई हुजूर, आपके मुल्क में हमने बदतमीजी की. इसका हमें बेहद अफसोस है हुजूर, बेहद अफसोस है हुजूर. हे राज म्हण, राज. हा राजू, हम पे रहम कीजिए राजा जी. हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए राजा जी. आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघताना हा विचार करायला हवा होता कारतलब खान. भूल हो गई राजा जी, भूल हो गई. हमें धर्म से जाने दीजिए. दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी. हमें जाने दीजिए. शरण आलेल्याला मरण नाही, हे आमचे संस्कार आहेत. आपके पास जो भी रसद, खजाना, गोला बारूद है वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए. राजपर तानाजीराव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा, इतकी खंडणी वसूल करा की मागच्या 6 मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे. नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या. चली है आपने. वहां राजगढ़ पे शिवाजी छुप के बैठा है और हमारी फौज ने अब तक तो कोंकण पे कब्जा किया होगा. नामदार खान, 3 साल हो गए हम यहाँ शिवाजी के लाल महल में आए हैं. शिवाजी कुछ भी नहीं कर सका और कितने दिन छुपेगा वह. आखिर यहाँ आके हमारे सामने उसे झुकना ही पड़ेगा. हुजूर, कारतलब खान शिवाजी से हार कर वापस आ रहे हैं. लानत है कारतलब खान, लानत है. आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आए. कुछ बोलते क्यों नहीं? और आप
हाय बागन साहिबा, आपकी जुबान तो तलवार से भी तेज चलती है ना, आप क्यों चुप है? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन क्या है हमारी फौज? हमारे सिपाही सिर्फ पैसों के लिए खेत में खड़े किए हुए बिजुर्गे हैं, बिजुर्गे। और दूसरी ओर वो मराठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए। कहां से भी, किधर से भी आ सकते हैं वो। माफ कीजिए नवाज साहब, लेकिन हमें तो डर है कि कहीं शिवाजी यहाँ ना आ जाए। क्या हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है। मुझे लगा सिवा है। दहलिया मुजरा राजा बाहेर एक जोगत्या आलाय आणि तुम्ही बोलवले असं म्हणतोय. जोगत्या? वयजी येऊ द्या. माय 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 जोगवा रामाला जे देवांगल शिवरायाला संगे माणूस राव भाग्याला कंक बाजूला बसविला ऐसे वीर ते मानले कापी दैत्य ते माजले ऐसे वीर ते मानले कापी दैत्य ते माजले तू सुवा वाड माई सौरा जगात गाई तू सुवा वाड माई सौरा जगात गाई तू सुवा वाड माई सौरा जगात गाई तू सुवा वाड माई जोगते आहेस की वासुदेव? मावळा आहे जी मुजरादानी राज त्या कारतब्याला जिवंत सोडल्यानं खान लई घाबरलाय बघा. अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच हाय अशी धास्ती बसली आहे त्याला. आम्ही याच संधीची वाट पाहत होतो. एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जातं. याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं. तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गनिम उठलाच तर इशारत करा. आम्ही आत खानाकडे बघू. आता पुरे झालं बुद्धिबळ. आता रक्ताची रंगपंचमी. हर हर महादेव. नामदार खान, पहले सख्त करो. हाँ, शिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो. हाँ, और याद रखना, पहले सख्त करो. हाँ. कौन है वहां? अरे बताओ कौन है? कौन हो तुम? शिवाजी 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 शिवाजी. देखो शिवा, तुमने जो हमारा मुल्क काबीज किया है वो हमें वापस दे दो. तुझा हा मुलूक तुझा केव्हापासून झाला? हे स्वराज्य तर रयतेचं, शेतकऱ्यांचं आणि साधू संतांचं.
मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धाडसी हल्ल्यानंतर 3 वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहिस्ते खान अवघ्या 3 दिवसात पुणे सोडून पळून गेला आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. हर हर महादेव, हर हर महादेव. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार. कृपया जाण्यापूर्वी आपला अभिप्राय जरूर नोंदवावा. धन्यवाद.